Hello everyone, Ani. Namaskar Mandari. Welcome back to my food channel. Today get ready for a burst of flavor because today we are making spicy pizza that's hot and cheesy. Let's fire up the without oven. तर आज आपण दोन टाईपचे पिझ्झाज करणार आहोत आणि फर्स्ट वन इज पनीर पिझ्झा अँड सेकंड वन इज पनीर टोस्ट पिझ्झा. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपण ज्या वेजेस टॉपिंगसाठी यूज करणार आहोत त्या सगळ्या वेजेस आपल्याला डाईसमध्ये चॉप करून घ्यायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे अनियन, कॅप्सिकम आणि टोमॅटोज. मेन इन्ग्रेडियंट ऑफ द रेसिपी इज पनीर आणि हे पनीर आपण आता क्यूब्समध्ये कट करून घेऊयात. नाव ऑल वेजेस आर रेडी फॉर द टॉपिंग. तर इथे आपण ऑइल गरम केले 2 चमच आणि आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. आता आपण चॉप केलेल्या सगळ्या वेजेस याच्यामध्ये टाकूयात आणि ह्याला मस्तपैकी सॉटे करून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत सॉल्ट आपल्या चवीनुसार. आता हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत कॉर्न आणि पनीर. या मिक्सचरला आपण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता सिझलिंगसाठी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत मेयोनीज, टोमॅटो केचप आणि ॲट द एंड पिझ्झा सॉस आणि हे मिक्सचर आपण परत एकदा व्यवस्थित सॉटे करून घेऊयात. आता ह्या पिझ्झा बेसवरती आपण पिझ्झा सॉस टाकून याला पूर्णपणे कोट करून घेऊयात आणि हे मिक्सचर आता आपण इथे टॉपिंगसाठी स्प्रेड करूयात व्यवस्थित. आणि आता आपण याच्यावरती स्प्रिंकल करणार आहोत मोझरेला चीज. आणि इथे मी पनीर पिझ्झा टोस्ट करण्यासाठी घेतलेला आहे बर्गर बन. ॲड करूयात याच्यामध्ये पिझ्झा सॉस. नंतर आपण ॲड करूयात मेयोनीज आणि आपल्या पिझ्झाची टॉपिंग. परत याला ग्रेटेड चीजने आपण पूर्णपणे कव्हर करून घेणार आहोत. आपला पनीर पिझ्झा आणि पनीर पिझ्झा टोस्ट बेकिंगसाठी रेडी आहे. मी इथे पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवले आणि हे पॅन मी आता प्रीहीट करून घेतले 10 मिनिटांसाठी. तर आता आपण याच्यामध्ये पिझ्झा बेकिंगसाठी ठेवूया 10 मिनिटांसाठी. तर आपले हे पनीर पिझ्झा टोस्ट पण आपल्याला इथं बेक करून घ्यायचे आहे 10 मिनिटं. आपला पनीर पिझ्झा टोस्ट इज रेडी. आपला इथे पिझ्झा पण रेडी आहे आणि आपण याला आता कटरने कट करून घेऊयात. Our hot and spicy cheesy pizza is ready to eat. So if you like my video, if you enjoy my cheesy recipe, don't forget to like, share and subscribe to my channel, and yes, hit the bell icon button so you never miss a tasty updates. Thanks for watching. Bye bye.